सासरच्या जाचाला कंटाळून जीव देणाऱ्या वैष्णवी हगवणेच्या लहान बाळाचा ताबा नेमका कोणाला मिळणार? मातृछत्र गमावलेल्या बाळाचा सांभाळ पुढे कोण करणार असे प्रश्न अनेकांना सतावत होते। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 6 दिवस तिचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। या 6 दिवसात बाळाची बळीच हेळसांड झाली होती। अखेर 22 मे रोजी वैष्णवीचे बाळ तिच्या माहेरच्यांना मिळालं। यानंतर आता बाल कल्याण समितीने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांचा तिचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीनं त्याच्या आजी म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कसपटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले। याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे। जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कसपटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे असं तटकरेंनी पोस्टमध्ये सांगितलंय। त्यामुळे यापुढे वैष्णवी हगवणेचा मुलगा जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती आनंद कसपटे यांच्याकडे असेल हे स्पष्ट झालं असून त्याच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कसपटे यांची असणार आहे। दरम्यान बाल कल्याण समितीने घेतलेल्या या निर्णयाचे सोशल मीडियावर स्वागत होत असून अनेकांनी याला महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांशी सुसंगत असल्याचं म्हटलं आहे। हा निर्णय जनकच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। तसंच या निर्णयाने कसपटे कुटुंबाला देखील दिलासा मिळालाय। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।